जिकडे तिकडे अरे लंका जळत आहे डावा पाणी आणा कोणीतरी विजवा सर्वजणांची लंका विजू लागले महाराज हनुमंताने थोडा चमत्कार दाखवला महाराज हनुमंताने चमत्कार दाखवला जो लंकाधीश रावणाला अंकार झाला होता ना त्या अहंकाराचा नाश केला हनुमंताने काय केलं ती संपूर्ण लंका जाळू लागली जिकडे तिकडे हाहाकार मचत जिकडे तिकडे हाहाकार मचला आणि हनुमंताने आपली पुच्छ समुद्रामध्ये विझवली आणि आकाश मार्गे हनुमंतजी श्रीरामजीकडे येऊन परंतु मुखामध्ये श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय राम मुखामध्ये नाम होतो आणि खरोखर आहे 13 अक्षरी नाम आहे रामदास स्वामींनी सांगितलेले जो भक्त श्रीराम जय जय राम या मंत्राचं 13 कोटी उच्चारण करतो त्याला स्वयं श्रीराम प्रभू भेट देतात आता काही जण म्हणाले हनुमंत होता का तुम्ही सज्जनगडला जा त्या सज्जनगडला रामदास स्वामीला हनुमंताने प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि दर्शन देऊन जी कफन असते शाल ती शाल हनुमंताने रामदास स्वामीला अर्पण केली ती अद्यापही सज्जनगडला आहे अद्यापही आहे हनुमंतजी आकाश मार्गे निघाले श्रीरामजीकडे येऊ लागले आल्यानंतर श्रीरामजीला गुडघ्यावर प्रणाम केला श्रीरामजी उठून उभे राहिले हनुमंताच्या पुच्छकडे बघितलं माझी शक्ती ती शक्ती जळलेली होती ना श्रीरामाने प्रश्न केला हनुमंता अरे तुझ्या शेपटीला काय झालं रे ती का जळलेली आहे तेव्हा हनुमंतजी म्हणतात प्रभू मी लंकाधीश रावणाला थोडा चमत्कार दाखवला पहा किती थोडा आता एवढी लंका जाळलेली हा काय थोडा झाला का तेव्हा श्रीरामाने काय केलं महाराज त्या हनुमंताचं कौतुक केलं शिलेवर बसले आणि विचार करू लागले कोणता विचार की
हनुमंत आकाश मार्गे लंकेमध्ये गेला, मी जाऊ शकत नाही. म्हणून प्रश्न पडला, हनुमंतजी आकाश मार्गे गेले, मी जाऊ शकत नाही. विचार करत असताना जांबवंतजी म्हणतात, प्रभू जर लंकेमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर या समुद्रावर सेतू बांधायला हवा. सेतू म्हणजे पूल. जांबवंताने हनुमंताला सांगितलं की हनुमंता सर्व वानरांना जाऊन सांग मोठमोठे दगड या समुद्रामध्ये टाक. वानर सेना कामाला भेटले. लक्ष इकडे द्या, महत्वाचा विषय आहे. मोठमोठे दगड उचलायचे आणि समुद्रामध्ये टाकायचे. परंतु तो दगड पाण्यावर तरंगत नव्हता, तो तळाशी जायचा मारा. कारण काय होत? कारण काय? का तो पाण्यावर तरला नाही? बरोबर आहे, त्याच्यावर रामाचं नाव नव्हतं. बरोबर आहे ना? जांबवंताने सांगितलं, हनुमंता प्रत्येक दगडावर रामाचं नाव लिहि. हनुमंतजी दगडावर रामाचं नाव लिहू लागला. राम नाव लिहिल्याबरोबर तो दगड समुद्रामध्ये टाकल्याबरोबर तो पाण्यावर तरंगला. परंतु एक दगड इकडे, एक दगड तिकडे, एक दगड तिकडे सैरा वैरा होऊ लागला, एकमेकाला चिकटले नाही. आता काय करा? फेविकॉल, फेविक्विक नव्हती. प्रश्न पडला, सर्वजण विचारात पडले. तेव्हा जांबवंतजी म्हणतो, हनुमंता तू एक काम कर, एका दगडावर रा लिही आणि दुसऱ्या दगडावर म लिही आणि दोन्ही दगड या समुद्रामध्ये टाका. एका दगडावर रा लिहिलं, दुसऱ्या दगडावर म लिहिल्याबरोबर ते दगड पाण्यावर तरंगले, तर परंतु एकमेकाला चिटकू लागले. समुद्राच्या पाण्यावर दगड तरला. आपण ऐकलं ना, रागवे सागरात पाषाण तारिले. श्रीरामाच्या नावाने पाषाण म्हणजे दगड पाण्यावर तरंगला. मग आपला देह सुद्धा एका दगडासारखाच आहे ना. हा देह, हे शरीर एक दगड आहे. सागर, या संसार रूपी याला सागर म्हटलेलं आहे. या संसार रूपी सागरामधून, या संसार रूपी मायेमधून जर हा देहरूपी दगड जर तुम्हाला तारून न्यायचा असेल तर आपल्या देहरूपी दगडावर सुद्धा कोणाचं नाव लिहा? कोणाचं नाव लिहा? रामाचं नाव लिहा, देवाचं नाव लिहा, साधू संतांचं नाव लिहा महाराज. तरच हा देहरूपी दगड या संसार रूपी सागरातून तरून जाणार. आणि जर त्या हावत्या देहरूपी दगडावर स्वतःच नाव लिहिलं मी आणि माझं, तो डुबणार आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून मीराबाईचं सुंदर एक भजन आहे महाराज. प्रभुजी 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 नाव किनारे लगाओ. प्रभुजी नाव किनारे लगाओ. प्रभुजी नदिया गहरी
नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, दुखद जहाज तेरा हाथ करावो प्रभु जी पार किनारे लगाओ प्रभु जी नाव किनारे लगाओ। म्हणून तुम्हाला जर कधी संसार रूपी सागरातून मायेमधून या तरुण जायचं असेल तर या देह रूपी दगडावर देवाचं साधू संतांचं नाव घ्या, तरच हा देह करणार आहे, नाहीतर करणार नाही. काल आणि परवाला एक सूचना केली होती की आपणा सर्वांना सर्व मिळून श्री संत परमहंस परशुराम महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. म्हणून या व्यासपीठावरून जेव्हा विनवणी केली, पहिले सांगतो बुद्धी देणारा परशुराम महाराज. मी माझ्या स्वतःहून शब्द काढले नाही, म्हणून आपल्याला त्या शब्दाचं पालन करायचं आहे. कित्येक वर्ष लोटून गेले हो. मी तर म्हणतो ज्यांचे ज्यांचे घर तेव्हाच्या बांधणीचे असेल ते एकही घर राहिलं नसेल. आपण आपल्या घराचे जीर्णोद्धार केले, बिल्डिंगा मोठ्या मोठ्या बांधल्या, परंतु परशुराम महाराजांचं मंदिर कित्येक वर्ष झालेले चुन्यामध्ये बांधलेलं आहे. म्हणून त्या मंदिराचं जीर्णोद्धार करायचं आहे. म्हणून संकल्प देणगी म्हणून